तुम्हा सर्वांचे गॉड्स गॅलेक्सी या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीतील 5व्या धड्याचा स्वाध्याय. तर हे पहा, पहिला प्रश्न, खालील विधाने पूर्ण करून त्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण द्या. द्रायूंचे मुख्य गुणधर्म म्हणजे? तर उत्तर तुम्हाला डाव्या बाजूकडे दिसत आहे. तुम्ही लवकरात लवकर हे उत्तर लिहून घ्या. तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओला स्टॉप करून सुद्धा लिहू शकता. तर तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून या आता आपण पाहणार आहोत पहिल्या प्रश्नातील बीचे उत्तर. तर हा प्रश्न आहे, दाब म्हणजे काय आणि तो कशावर अवलंबून असतो? तर याचे उत्तरसुद्धा आपल्याला उजव्या बाजूकडे दिसत आहे. ते लवकरात लवकर लिहून घ्यावे. चला तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर पुढचा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न, खालील वैज्ञानिक कारणे सविस्तर लिहा. पहिला आहे यातला, हवेत सोडलेला फुगा वातावरणात विशिष्ट उंचीपर्यंत का जातो आणि नंतर थांबतो? तर याचे उत्तर आपल्याला उजव्या बाजूकडे दिसत आहे. ते लवकरात लवकर लिहून घ्यावे. तुम्ही याचे उत्तर व्हिडिओ पॉज करून लिहा. चला तर आता तुमचे याचे उत्तर लिहून झाले असेल तर आपण बीकडे वळूया. तर बीमध्ये लिहिलेले आहे, उथळ भांड्यापेक्षा खोल भांड्याच्या तळाशी दाब जास्त का असतो? याचे उत्तरसुद्धा आपल्याला डाव्या बाजूकडे बी असं लिहिलेले आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचे उत्तरसुद्धा लिहून घ्या. चला तर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. यातील पहिला प्रश्न आहे, ए, पाण्यापेक्षा जास्त घनता असलेली वस्तू पाण्यात बुडते पण तीच वस्तू जहाजाच्या रूपात पाण्यावर तरंगते का? तर याचे उत्तर आपल्याला उजव्या बाजूकडे दिसत आहे. तुम्ही लवकरात लवकर ते उत्तर लिहून घ्यावे. व्हिडिओ पॉज करून ते उत्तर लिहून घ्या. चला तर आता आपण वळूया तिसऱ्या प्रश्नातील बी या उत्तराकडे. धरणे बांधताना त्याची तळाशी असलेली भिंत जाड का ठेवली जाते? तर याचे उत्तर तुम्हाला उजव्या बाजूकडे दिसत आहे. ते तुम्ही लिहून व्हिडिओ पॉज करून ते उत्तर लिहून घ्यावे. त्यानंतर आता आपण वळणार आहोत खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर द्या चौथ्या प्रश्नाकडे. तर यातील पहिला प्रश्न आहे, आर्किमिडीजचे तत्त्व स्पष्ट करा आणि त्याचे दैनिक जीवनातील उपयोग सांगा. तर याचे उत्तर तुम्हाला उजव्या बाजूकडं खालील बाजूकडे दिसत आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून लवकरात लवकर लिहून घ्या. तर आता आपण पाहणार आहोत चौथ्या प्रश्नातील बी या प्रश्नाकडे. तर हा प्रश्न आहे, द्रायूचा दाब मोजण्यासाठी कोणती साधने वापरतात आणि ते कशी कार्य करतात? तर याचे उत्तर तुम्हाला उजव्या बाजूकडे खालील बाजूकडे दिसत आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता आपला शेवटचा 5वा प्रश्न राहिलेला आहे. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण बघणार आहोत 5वा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न आहे. यात लिहिलेले आहे, खालील विधानांचा संकल्पनांचा सविस्तर अर्थ स्पष्ट करा. यातील ए आहे, पाणी हेच जीवन. या विधानाचे वैज्ञानिक व व्यावहारिक महत्त्व स्पष्ट करा. याचे उत्तर तुम्हाला उजवीकडे दिसत आहे. याचे उत्तर खूप मोठे आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हे उत्तर लिहिण्यासाठी काही वेळ लागू शकतो. तुम्हाला यातले तिन्ही प्रकार लिहायचे नसले तर तुम्ही यातले फक्त 2 प्रकारसुद्धा लिहू शकता. तर आता तुमचा या प्रश्नाची उत्तर लिहून झाली असेल तर आपण बघूया 5व्या प्रश्नातील बी या प्रश्नाकडे. हा शेवटचा प्रश्न आहे, द्रव्याची घनता हा पदार्थाचा एक महत्त्वाचा आणि मूलभूत गुणधर्म आहे. हे विधान उदाहरणांसह स्पष्ट करा. तर हे विधान तुम्हाला उदाहरणांसह स्पष्ट करण्यासाठी उजव्या बाजूकडे खाली दिलेले आहे व यासह याची आकृतीसुद्धा दिलेली आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही आकृतीसुद्धा काढू शकता. नाहीतर तुम्हाला जितकी लिहायची आहे तितकी लिहू शकता. तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करा.